नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी मिलिंद भागवत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक मोठी बातमी सुरुवातीला बुलेटिनच्या, ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बातचीत केल्याचं कळतं. या चर्चेमध्ये राज्यातील कोविड-19 संदर्भात सुरू असलेल्या विविध उपाययोजनांच्या बद्दल चर्चा झाली. सध्या कोविड-19 सारखा वैश्विक आजार जो आहे, रोगराई आहे, त्यात राज्यातील अनैतिक राजकारण सुरू असल्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती यावेळेला सूत्रांनी दिली. तसंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कायदेशीर प्रस्ताव पाठवूनही त्यावर अंमलबजावणी होत नाही, याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी मुद्दा उपस्थित केला. विरोधकांच्या अनैतिक राजकीय धोरणांमुळे महाराष्ट्रातील स्थिर सरकार अस्थिर करण्याचे अनैतिक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सध्याच्या वैश्विक रोगराईसारख्या प्रतिकूल परिस्थितीत असंवेदनशील राजकारण सुरू असल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली, असं सूत्रांचं म्हणणं आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही वेळापूर्वी दूरध्वनीवरून बातचीत केली आणि यामध्ये कोविड-19च्या संदर्भात राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनांची माहिती देतानाच राज्यामध्ये जे राजकीय आरोप प्रत्यारोपांचं आणि कुरघोडीचं राजकारण सुरू आहे, प्रामुख्यानं प्रमुख विरोधक असलेल्या भाजपच्या वतीने जे दबावतंत्र सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांना आमदार म्हणून नियुक्त करण्यासंदर्भात राज्यपालांना 2 वेळेला पत्र देऊन सुद्धा राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही, हा विषय सुद्धा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्याशी बातचीत करताना त्यांच्या कानावर घातल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत. उदय, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या या बोलण्याबद्दल काय माहिती आहे? मिलिंदजी, कालही चर्चा झालेली आहे. याबद्दल आता स्पष्टता जी आहे ती बाहेर आलेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना फोन करून राज्यातल्या कोविड-19 संदर्भात जो काही प्रादुर्भाव सुरू आहे त्या संदर्भात राज्य सरकार ज्या काही उपाययोजना करत आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचं जिथे लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेवरती सदस्य म्हणून नियुक्त करण्यासंदर्भात असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने अधिकृतरित्या राज्यपालांकडे पाठवलेला आहे. मात्र राज्यपालांनी अजून त्यावरती सही केलेली नाहीये, मंजूर केलेलं नाहीये. त्यामुळे एक पडद्यामागे खूप मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. राज्यामध्ये कोविड-19 सारखं वैश्विक रोगराईचा प्रादुर्भाव होत असताना अशा संवेदनशील काळामध्ये अशा प्रकारे असंवेदनशील राजकारण जर कोण करत असेल आणि त्याचबरोबर अनैतिक राजकारण हा शब्द वापरण्यात आले, कारण अनैतिक राजकारण हे शोभणार नाहीये. अशा प्रसंगाला राज्यामध्ये स्थिर सरकारची आवश्यकता आहे. अशा वेळेला जे सरकार आहे ते सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न काही जणांकडून केले जात आहेत. या संदर्भातली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली आहे. या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून दिलेली आहे. त्याबद्दल आता पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी काय हालचाल करतात, काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागणार आहे. राज्यामध्ये एकीकडे कोविड-19शी सर्व सरकार असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असेल, आरोग्य विभाग असेल, हे लढा देत आहेत. त्यात आता पडद्यामागे राजकीय जे आपण बघत असू की महाभारत, ते देखील आता सुरू झालेलं आहे. उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. नाशिकमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडल्याची माहिती मिळते. यावेळेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा उपस्थित होते. यावेळेला त्यांनी खाजगी डॉक्टरांना चांगलंच ठणकावलं आणि इशाराही दिला. आपापली हॉस्पिटल सुरू केली नाहीत तर हॉस्पिटलचं लायसन रद्द करण्यात येईल, तसंच कामावर हजर राहिला नाहीत तर सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. तर मालेगावात काम करणाऱ्या टीमला पोर्टेबल साहित्य देणार असल्याची माहिती सुद्धा आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. कोरोनाग्रस्तांच्या जवळच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्याची गरज आहे, मात्र त्यांना घरातच क्वारंटाईन करणं शक्य नाही, त्याकरता स्वतंत्र व्यवस्था करणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय. आमच्या खात्यातर्फे आदेश देण्यात आलेले आहे की प्रेमाने सर्वांना पहिले समजून सांगा. प्रेमाने नसेल ऐकत तर पोलीस खाक्या कसा दाखवायचा आमच्या सर्वांना त्याची कल्पना आहे.
तिकडे कोविड-19 रुग्णांचा हॉटस्पॉट बनत असलेल्या मालेगाव शहरातील सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बातचीत केली, पाहणी केली आणि त्यांच्याकडून माहितीही घेतली. त्या ठिकाणी लागणारी सर्व सुविधा डॉक्टर्स जवळजवळ आम्ही 100 त्या ठिकाणी ॲक्च्युअल पोस्टिंग्स केलेले आहेत. म्हणजे डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि नर्सेस. जे लोक पोस्टिंग केलेलं असताना 10-20 लोक अजून गेलेले नाहीत त्यांना आम्ही 24 तास दिलेले. 24 तासाच्या आतमध्ये जर नाही जॉईन झाले तर डेप्युटी डायरेक्टरला सांगितले त्यांना इमिजिएट सस्पेंड केलं पाहिजे. कारण आज इतका महत्त्वाचा विषय असताना जर आपण निष्काळजीपणाने करत असेल तर योग्य नाही. त्यांना लागणाऱ्या सगळ्या साधन सामुग्री, संसाधनं देण्याची व्यवस्था केली जाते. तुम्हाला लागत असलेल्या पीपी किट सुद्धा आम्ही देऊ, आम्ही स्वतः देऊ, गव्हर्नमेंटकडून देऊ, परंतु तुम्ही चालू ठेवा. आणि या उपर जर का विनाकारण बंद ठेवणार असतील तर मला वाटतं समजावून सांगण्याचा जो भाग असेल, सगळं करून जर का नाही समजावून सांगितलं तर कलेक्टरांना शेवटी एपिडेमिक डिझीज ॲक्ट 1897 खाली खूप मोठे अधिकार असतात. मग कधी कधी काही नाही नाविलाज असतो, शेवटचा उपाय म्हणून नाहीच ऐकत असतील तर त्याला काही नर्सिंग लायसन्स जे प्रॅक्टिसिंगचे असतात ते रद्दही करावे लागतील. असाही काही निर्णय घ्यावा लागेल. इकडे राज्यातील 3ही वीज कंपन्या आणि वीज नियामक आयोगाच्या मध्ये समन्वय साधून वीज दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. ही मोठी घोषणा असून या निर्णयामुळे राज्यातील उद्योग आणि व्यवसाय वृद्धीसाठी मोठा हातभार सुद्धा लागेल असं बोललं जात आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. राज्यातील वीज दर सरासरी 7% कमी करण्यात आलाय. व्यावसायिक आणि औद्योगिक वापराची जी वीज आहे त्याचा दर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये वापर आकारानुसार सुमारे 10 ते 15% कमी करण्यात आलेला आहे. तर घरगुती विजेचे दर हे वापर आकारानुसार 5% एवढे कमी करण्यात आले आहेत असंही त्यांनी म्हटलंय. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, अधिक काय माहिती आहे याबद्दल? मिलिंद, कुठलाही औद्योगिक वीज जर विकास करायचा असेल तर वीज हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि आता राज्यामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर विजेचे दर कमी करून या औद्योगिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून केला जातोय. आणि म्हणूनच विजेबद्दलचा हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. राज्यातली वीज दर सरासरी 7% कमी करण्यात आलेले आहेत. वाणिज्यिक आणि औद्योगिक दर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आकारानुसार सुमारे 10 ते 15% कमी करण्यात आलेले आहेत. त्याचा वापर जसा असेल त्याच्यानुसार ते 10 ते 15% कमी करण्यात येईल. घरगुती विजेचे दर हे वापराच्या आकारानुसार 5% कमी करण्यात आलेले आहेत. आणि औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना वाढीव वीज वापरांवर 75 पैसे प्रति युनिट अशी सवलत असणार आहे. त्यासोबतच औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांवर 3 महिने स्थिर आकार लागू होणार नाहीये. त्यासोबतच कृषी ग्राहक जे आहेत त्यांना कोणतीही वीज त्यांच्यासाठी दरवाढ करण्यात आलेली नाहीये. अदानी, टाटा, बेस्ट आणि महावितरण या 4ही कंपन्यांचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य घरगुती वीज असेल किंवा औद्योगिक वीज असेल या दोन्हीच्या वापरांसाठी राज्य सरकारतर्फे सवलत देण्यात आलेली आहे. विवेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे एक राज्य वीज मंडळाचा अन्यही वीज कंपन्यांच्या बरोबर झालेला एक महत्त्वाचा निर्णय. ठाण्यातनं एक महत्त्वाची अपडेट येते आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज एकूण 23 कोरोनाबाधित रुग्ण नव्यानं सापडले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 279 झाली. आज एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तिकडे पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनानं बाधितांची संख्या आता 1538 झाली आहे. तर आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू झालाय. पुणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या 41 आहे. तर आतापर्यंत दोघांना आपला प्राण गमवावा लागलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये हळूहळू बाधितांची संख्या वाढते. ती आता 81 पर्यंत जाऊन पोहोचले. तर आजपर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय. सांगली जिल्ह्यात सुद्धा बाधितांची संख्या जी कमी झाली होती ती पुन्हा एकदा वाढली आणि 30 पर्यंत पोहोचले. तर केवळ एकाचा मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 12 बाधित आहेत आणि या सगळ्यांवर सरकारी विशेष रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना विरोधातल्या लढाईमध्ये सर्वसामान्यांच्या प्राणांसाठी पोलीस जीवाची बाजी लावत आहेत.
किडनीच्या आजारानं त्रस्त असल्यानं डायलिसिसवर असताना सुद्धा मालेगावातील जिगरबाज पोलीस राजेंद्र सोनावणे कर्तव्य बजावण्यासाठी रस्त्यावर ठामपणे उभे आहेत. डायलिसिसवर असतानाही कर्तव्यात आघाडीवर. मालेगाव सारख्या हॉटस्पॉटमध्ये जीवाची बाजी. जिगरबाज पोलीस राजेंद्र सोनावणेंची हिम्मत. किडनीच्या आजारांना त्रस्त तरीही नाक्यावर गस्त. कोरोनामुळे धडधाकट असलेल्यांना धडकी भरलीय. मात्र आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असलेले पोलीस राजेंद्र सोनावणे डायलिसिसवर असले तरी रावळगाव नाक्यावर बंदोबस्तासाठी तैनात आहेत. मागील 4 वर्षांपासून सोनवणे डायलिसिसवर आहेत. आठवड्यातून 2दा त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. राजेंद्र सोनावणेंची एक किडनी पूर्णपणे निकामी झालीय, तर दुसरी निकामी होण्याच्या मार्गावर आहे. मात्र पोलिसांवर असलेला ताण, त्यातच पोलिसांची कमी संख्या आणि कोरोनाचा वाढता धोका यामुळे योद्धा रणांगणात आघाडीवर येऊन लढतोय. किडनीला प्रॉब्लेम आल्यानंतर एक किडनी काढून टाकली. आता दुसरी किडनी जी आहे ती 35% काम करते. परंतु आता कर्मचारी कमी असल्याने मी कर्तव्यावर हजर आहे आणि जनतेला समजून सांगून जनतेचं घरात राहा आणि घरात राहूनच आपण कोरोना हा नष्ट करू शकतो. राजेंद्र सोनवणे हे त्यांचा जीव धोक्यात घालून लढतायत. सोनवणे यांच्याप्रमाणे अनेक पोलीस सर्वसामान्यांसाठी कर्तव्य बजावत आहेत. कोरोना विरोधातल्या लढाईत काही लोकांनी जीवही गमावलाय. मात्र अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडत आहेत. जे तुमच्या जीवासाठी सर्व सुख त्यागून ड्युटीवर आहेत त्यांच्यावर हल्ला करणं म्हणजे हा माणुसकीवरील हल्ला आहे. आणि याच माणुसकीचं प्रतीक म्हणजे राजेंद्र सोनवणे आहेत. न्यूज 18 लोकमतचा या योद्धाला सलाम. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. खरंच राजेंद्र सोनावणे यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कोरोनाच्या महामारीला चीनमधून सुरुवात झाली आणि आज जगभर मृत्यूचं तांडव सुरू आहे. चीनमुळेच कोरोनाचा फैलाव झाल्याची भावना पक्की होत चालली आहे. यामध्ये कोरोनाचा कहर सहन करणाऱ्या अमेरिकेनं आता चीनच्या विरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली. कोरोनावरून अमेरिका चीन आमने सामने. हजारो मृत्यूंनंतर अमेरिका चीन विरोधात आक्रमक. कोरोना पसरवल्यामुळे चीनला भुर्दंड. कोरोनानं अमेरिकेत 50,000पेक्षा जास्त बळी घेतलेत. अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व संकटात टाकलं. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प चीनवर प्रचंड संतापलेत. चीनमधून कोरोनाचा प्रसार कसा झाला याचा तपास करण्यात अमेरिकी यंत्रणा कामाला लागल्यात. एवढंच नाही तर ट्रम्प यांनी जर्मनीने चीनकडे मागितलेल्या $130 अब्ज तुलनेत चीनकडे मोठ्या नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचं स्पष्ट केलंय. चीनमधून सुरू झालेल्या कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलाय. कोरोनामुळे जगभरात 2 लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेत. जगभरात 30 लाख लोकांना कोरोना संसर्ग झालाय. अमेरिकेत कोरोनामुळे 56,000 जणांचा मृत्यू झालाय. अमेरिकेनंतर युरोपात 1.25 लाख लोकांचा मृत्यू झालाय. तर महासत्ता अमेरिकेसह युरोपातील राष्ट्रही चीन विरोधात उभं राहण्याची शक्यता आहे, जे चीनला महागात पडू शकतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही खास. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज दुपारपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडं घरांवर उन्मळून पडली, तसंच रस्त्यावर अनेक ठिकाणी पडली आणि मोठं नुकसान झालं. खेड शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडं तुटली आणि रस्त्यावर पडली, घरांवर पडली. शहरातील बस स्थानक परिसरात
काही झाडं ही दुचाकींवर सुद्धा कोसळली, यामुळे दुचाकींचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावर झाडं पडल्यानं खेड तालुक्यातल्या 100 पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा सध्या खंडित झाल्याची माहिती मिळते. आपण ही दृश्य पाहतो आहोत. रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जबरदस्त पाऊस झाला. प्रामुख्यानं खेडमध्ये जो पाऊस झाला तो इतका जबरदस्त होता, वारा खूप जास्त होता, त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. अनेक गावांचाही संपर्क तुटला आहे, कारण विजेच्या खांबांवर किंवा विजेच्या तारांवर ही झाडं उन्मळून पडले. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.